काय म्हटली? गुड आफ्टरनून. बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण मॅथ्सचा 11 चॅप्टर सुरू करणार आहे, ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. मग याचाला आज आपण पहिला प्रॅक्टिस सेट बघणार आहे. 11.1 हा प्रॅक्टिस सेट बघणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 4च एक्झाम्पल दिलेले आणि ते कशा स्वरूपात ते आपण बघणार आहे. आता हा जो सर्वात टोटल प्रॅक्टिस सेट आहे हा कशावर डिपेंड आहे? अरिथमॅटिक मीन वरती. मीन म्हणजे थोडक्यात एक अवरेज असतं. काय असतं? अवरेज. मीन म्हणजे काय असतं? थोडक्यात एक अवरेज असतं. आता आपल्याला एक जनरल एक फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला, अवरेज किंवा ज्याला आपण सरासरी म्हणतो. सपोज सचिनने 5 इनिंग्स मध्ये रन्स केला. किती रन्स केल्या? सपोज सचिनने पहिले ते केल्या 50 केले, नंतर केले 72 रन्स केले, नंतर 0 पण आउट झाला, नंतर त्याने किती केले? 110 केले, नंतर त्याने 80 रन्स केले. अशा सचिनने काही रन्स बनवले. तर क्वेश्चन असा विचारला आपल्याला, व्हॉट इज अवरेज ऑफ सचिन स्कोर? म्हणजे सचिनचा जो स्कोर आहे त्याचा अवरेज किती हे विचारतील आपल्याला. मग अवरेज काढण्याचा फॉर्म्युला काय असतो बरं? अवरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स. सर्वांची काय करायची? ऍडिशन. आपण काय घ्यायचे? टोटल नंबर्स. वरती काय घ्यायचं असतं आपल्याला? सम. आणि खाली काय घ्यायचं असतं आपल्याला? टोटल नंबर्स. मग मला सांगा सम. सर्वांची काय करायची? सम. मग आता काय करावं लागेल बरं आपल्याला इथं? मग 50 प्लस 72 प्लस 0 प्लस 110 प्लस 80 अपॉन टोटल नंबर्स किती आहे? 5. टोटल नंबर्स किती आहे? 5. मग त्या सर्वांची आपल्याला काय करायची? ऍडिशन. मग ऍडिशन कशी होईल बघा. इथं आहे 0 2 0 2 आणि 2 म्हणजे किती राहिले आपल्याकडं? 2. बरोबर. आता कोण आहे बघा? 8 प्लस 1 9 9 प्लस 7 किती होणार बरं? 16 16 प्लस 5 किती होणार बरं? 21. म्हणजे कॅरी किती केला आता आपण? 2. किती केला? 2 केला. 2 प्लस 1 किती होणार बरं? 3. म्हणजे टोटल नंबर ऑफ रन्स किती होणार आहे? 300 अपॉन किती करायचे आपल्याला? 5. मग यांचं काय करायचं आपल्याला? डिवायडेशन करायचंय. मग आता 5 1 जा 5 5 6 जा किती होणार बरं? 30 म्हणजे कॅरी किती करणार आपण? 1. त्याच्यावर पुन्हा काय घेतला आपण? 2. पुन्हा 5 2 जा किती होणार बरं? 10 10 म्हणजे पुन्हा कॅरी किती आला? 1. याच्यावर घेतला आपण एक्स्ट्रा 0. मग इथं काय येतं आपला? पॉईंट. पुन्हा 5 1 जा 5 5 4 जा किती होणार बरं? 20. म्हणजे सचिनचा अवरेज किती असणार आहे? 62.4. अशा प्रकारे आपण काय काढतो? अवरेज काढतो. मग असं आपल्याला पेज नंबर तुम्हाला जे स्टॅटिस्टिक्सचं पहिलं जे एक्झाम्पल बघा, अनसॉल्व्ह फिलिंग द ब्लँक वगैरे करायला लावलंय, ह्याच प्रकारचं आहे. काय करायचं असतं? सर्वांची ऍडिशन. मग तुम्हाला काय काय दिलंय इथं? सम किती दिले? नंबर्स काय दिले? 60 50 54 46 50. या सर्वांची काय करायची? ऍडिशन. टोटल डिवायडेड बाय किती करायचे रे आपल्याला? हाऊ मेनी नंबर्स? 5. डिवाइड काय करायचे? 5. यांची ऍडिशन करायची, नंतर डिवाइड करायची. यानंतर तुम्हाला आन्सर भेटून जातं. अलग लक्षात. ही एक ऍक्टिव्हिटी. हे ऑलरेडी आपलं 6 आणि 7 स्टँडर्डला झालेलं आहे अवरेज. आता आपल्याला 7 स्टँडर्डला झालेले. आता आपल्याला 8 स्टँडर्डला थोडं ऍडव्हान्स आहे. मग आता ऍडव्हान्स म्हणजे काय बघायचं आपल्याला? अरिथमॅटिक मीन बघायची. काय बघायचे? अरिथमॅटिक मीन. हे नंतर लिहून टाका. मग आता अरिथमॅटिक मीनचा पण एक फॉर्म्युला. अरिथमॅटिक मीन म्हणजे एक प्रकारे काय असतो बरं? थोडक्यात तुम्हाला अवरेजेस असतो. काय असतो? अवरेजेस असतो. तो कशा प्रकारे काढायचा ते तुम्हाला सांगतो. मग आता अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला जर विचारला किंवा मीन तुम्हाला काढायला लावलं तर मीनलाच आपण कॅपिटल एक्स बार असं म्हणतो. मीनचा अर्थ काय असतो? एक्स बार असं पण म्हणतात. इज इक्वल टू समेशन ऑफ. हे साइन कोणाचं आहे रे? समेशन. समेशनचा अर्थ असतो सम. समेशनचा अर्थ काय असतो? सम. पुढे गेल्यावर कळेल काय काय. इथं असतो फ्रिक्वेन्सी एफ इंटू एक्स आय आपण असतो एन. हा फॉर्म्युला आहे.
ह्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला अरिथमेटिक मीन वरती टोटल एक्झाम्पल पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये सॉल्व्ह करायचे आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला काय आहे तर त्याला एक्स म्हणतो आपण, एक्स बार इज इक्वल टू, हे साइन कोणाचं आहे सम, त्याला समेशन म्हणतात. एफ फॉर पुढे गेले आहे फ्रिक्वेन्सी, काय फ्रिक्वेन्सी. एक्स म्हणजे काहीतरी वेगळे नंबर असणार आहे, पुढे गेला मी तुम्हाला सांगतोच काय. आणि एन म्हणजे काय असणार आहे, टोटल नंबर्स असणार आहे, ते पण पुढे गेल्यावर काय तुम्हाला ते सांगणार आहे. मग हे काय काय आहे हे तुम्हाला नंतर सबस्टिट्यूट करायचंय आणि ह्या फॉर्म्युल्यावरती पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. येईल का लक्षात, हे सर्व आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं. मग आता आपण एक काम करू, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 11.1 मध्ये काय एक्झाम्पल ते आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, वाटल्यास हा फॉर्म्युला इथे लिहून ठेवतो. चला, कोणता फॉर्म्युला आपला, मीन दॅट इज एक्स बार इज इक्वल टू काय असतो बरं, समेशन ऑफ एक्स आय इंटू एक्स एफ आय इंटू एक्स आय अपॉन एन. हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युला तुम्हाला टोटल प्रॅक्टिस सेट 11.2 डिपेंड आहे. हे लक्षात नक्की. मग हा एकदम सिंपल लेसन आहे, फक्त एका फॉर्म्युला आहेत. मग तो फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. सर्वांनी हा फॉर्म्युला उद्या येताना 25 टाइम्स लिहून आणायचा. किती टाइम्स लिहून आणायचा, 25 टाइम्स. हे लक्षात. मग आता आपण डायरेक्ट काय करू बरं, प्रॅक्टिस सेट मध्ये जाऊ, काय हरकत नाही, सर्व करू. मग आता प्रॅक्टिस सेट 11.1 च फर्स्ट एक्झाम्पल काय बघा तुमच्या समोर आहे. द फॉलोइंग टेबल, खाली एक आपल्याला टेबल दिलाय. द फॉलोइंग टेबल शो द नंबर ऑफ सॅम्पलिंग प्लांट बाय 13 स्टुडंट. सॅम्पलिंगचा अर्थ काय असतो बरं, रोपटे. 30 विद्यार्थी ते काहीतरी रोपटे लावलेले, झाडाचे काय लावतात ते रोपटे लावलेले, छोटे झाडे लावलेले. Fill in the boxes and find the average number of sampling plant by each student. तर आपल्याला काय काढायचंय, तर जे काही बॉक्स दिले का ते बॉक्स आपल्याला फिलअप करायचे आणि अवरेज ऑफ ट्री प्लांट किती केलेले आहे ते आपल्याला टोटल काढायचे आहेत. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय काढायचंय रे, एक त्यांचा मीन काढायचा. काय काढायचं, एक आपल्याला अवरेज काढायचा आहे किंवा मीन काढायचा आहे. मग आता एक्झाम्पल नंबर जे फर्स्ट आहे त्याच्यात काय करायचं आपल्याला, एक टेबल दिलेलं आहे बरोबर ना. काय दिलंय बरं टेबल मध्ये, पहिल्याच काय दिलंय, नंबर ऑफ सॅपलिंग ट्रीज किंवा सॅपलिंग. त्याला काय म्हटलंय बरं त्यांनी, स्कोर्स म्हटलंय. आणि या स्कोर्सचं नाव काय दिलंय बरं, एक्स आय. काय दिले, एक्स आय आहे का तिथे, एक्स आय आपला तो काढायचा आपल्याला लागणारच येतो. सेकंड काय दिलंय बरं, नंबर ऑफ स्टुडंट. काय दिलंय, नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत. आणि नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी असते, आणि त्या फ्रिक्वेन्सीला त्यांनी काय म्हटलंय बरं, आय. फ्रिक्वेन्सीला काय म्हटलंय, एफ आय. म्हणजे आपल्याला एक्स आय पण मिळणार आहे आणि एफ आय पण मिळणार आहे. आणि लास्ट काय काढायचंय आपल्याला, दोघांचं मल्टिप्लिकेशन पण पाहिजे. मग एफ आय इंटू काय काढायचं आहे, एक्स आय. हा टेबल काढायचा आहे बरोबर ना, असा टेबल आहे. तुम्ही तो टोटल व्यवस्थित स्केल करा. मग तिथं नंबर ऑफ सॅम्पलिंग, रोपांची संख्या दिली आपल्याला, किती दिली आहे इथं, 1 2 आहे, 3 आहे आणि काय दिले इथं 4 दिले. नंबर ऑफ स्टुडंट पण दिले. फर्स्ट नंबर ऑफ स्टुडंट किती दिले, 4. नेक्स्ट 8 एवढे स्टुडंट दिले. याचा अर्थ कळाला काय बाबड्यांनो, 4 स्टुडंट असे आहेत का ज्यांनी एकच प्लांट लावलेला आहे फक्त. 6 स्टुडंट असे आहेत का ज्यांनी 2 प्लांट्स केलेले, लावले, प्लांटिंग केलेले. 12 स्टुडंट असे आहेत का ज्यांनी किती प्लांट केलेले, 3. आणि 8 स्टुडंट असे आहेत ज्यांनी किती झाडं लावलेले, 4 झाडं लावले. लक्षात. मग आता शेवटचा कॉलम कसा असतो आपला, दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा.
अलग लक्षात. मग दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. 1 into 4 किती होणार आहे 4. 2 plus 6 किती होणार आहे 3 plus 12 36. 8 4 जा अलग लक्षात. हा टेबल फिल करायला लावलाय. ओके हे सर्व आपल्याला काय करायला लावलं फिलिंग द ब्लँक हा फिल करायला लावलाय. पहिले 4 ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे बरोबर ना. पहिला 4 ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. ओके नेक्स्ट काय करायचं आपल्याला अजून एक आहे इथं एन असतो. कोण असतो इथं एन पण लागतो ना आपल्याला मीन काढण्यासाठी. मग इथं एनचा अर्थ काय असतो सम. कोणाची या टोटल फ्रिक्वेन्सी सम म्हणजे एन. समचा अर्थ काय ऍडिशन. मग किती होईल बरं ऍडिशन 6 प्लस 4 प्लस 6 10. 10 प्लस 12 22 प्लस 8 किती होणार आहे 30. नंबर ऑफ एन किती येणार आहे 30. अजून आपण इकडे फिल करायचा असतो. इथं काय काढायचं असते बरं समेशन. कोणाची समेशन काढायची आपल्याला एक्स आय इंटू एक्स आय. मग समेशन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी ऍडिशन. कोणाची ऍडिशन एफ आय आणि एक्स आय म्हणजे सर्वांची ऍडिशन करायची. एन म्हणजे नंबर ऑफ स्टुडंटची म्हणजे एफ ची ऍडिशन. एन म्हणजे काय एफ ची ऍडिशन आणि समेशन म्हणजे ईची ऍडिशन. लक्षात येईल. आता ईची ऍडिशन करू आपण. ही काय होईल बरं 4 प्लस 2 6. 6 प्लस 6 12. 12 प्लस 2 किती होणार आहे 40. कॅरी किती होणार इथं 1. 1 प्लस 3 4. 4 प्लस 3 7. 7 प्लस 1 8. म्हणजे किती येणार आहे तुमचा 84 येणार आहे. आलं का फिल झालं की नक्की एकदा. नेक्स्ट आता पुढे काय सांगितलं इथं मीन दिला. चला मी इथं लिहितो. काय दिलं आपल्याला मीन. मीन म्हणजेच काय असतो आपला एक्स बार. इज इक्वल टू फॉर्म्युला दिलाय का त्यांनी दिलेला नाहीये. मग आपल्याला लिहावं लागणार आहे. मग आपल्याला मीनचा फॉर्म्युला माहिती नाही पाठच करायचा आहे. काय समेशन ऑफ एक्स आय इंटू सॉरी एफ आय इंटू एक्स आय अपॉन एन ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे ते. मग इज इक्वल मला सांगा समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय किती आलाय रे आपला 84 अपॉन एन ची व्हॅल्यू किती आली रे 30. किती आली आहे 30. मग आता आपल्याला फक्त काय करायचंय बरं मीनच काढायचं आहे. म्हणजे यांचंच फक्त आपल्याला काय काढायचंय कॅल्क्युलेशन. मीन म्हणजेच काय काढायचं आपल्याला एक्स बार. बरं डिवाइड होत असेल जेवढं शक्य तेवढं डिवाइड करायचा प्रयत्न करा. किती डिवाइड होऊ शकतं इथं बरं 2 जर डिवाइड केलं तर काय बघू सांगा. 2 डिवाइड करू. 2 डिवाइड केलं तर किती होणार इथं 50. इथं 2 डिवाइड केलं तर 4 आणि इथं 2 डिवाइड केलं तर 2. अजून 2 वगैरे डिवाइड होणार नाही. 3 डिवाइड होऊ शकतं बघा. 3 डिवाइड होईल ना. 3 5 जा 50. 3 1 जा 3. किती कॅरी केला 1. वरतून काय घेतला 2. पुन्हा 3 4 जा किती होणार बरं 40. मातीचं काय आन्सर आपलं आन्सर आलं 40/5. बट अजून पण डिवाइड करायचं कारण की आन्सर हे पॉइंट मध्ये काढायचं असतं. मग आता काय बघा 5 1 जा 5. 5 2 जा किती होणार आहे 10. किती कॅरी केला आता आपण 4. वरतून काय घेतला आपण 0. मग इथं काय आला पॉइंट. पुन्हा 5 1 जा 5 आणि 5 8 जा किती होणार आहे 40. मग तोच तर आपला मीन राहणार आहे. म्हणजे मीन एक्स बार इज इक्वल टू आन्सर किती राहणार आहे आपलं 2.8. येईल का लक्षात नक्की सिंपल एकदम. पुन्हा एकदा सांगतो की लक्ष द्या. फक्त आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंबर ऑफ काहीतरी स्कोर दिला असेल एक्स जे असेल तर इथं फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते बरं एन. एन हा कशातून काढायचा फ्रिक्वेन्सीची ऍडिशन करून. आणि समेशन कसं काढायचं या एफ आय आणि एक्स आय ची ऍडिशन करून कोण मिळणार आपल्याला समेशन मिळणार आहे. आणि मीनचा फॉर्म्युला पण माहिती आहे मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय अपॉन एन. फक्त व्हॅल्यू टाकायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. येईल की लक्षात नक्की एकदा. काय डाऊट राहील का नाही. रब करू का मग आपण पहिला क्वेश्चन बघितला. आता प्रॅक्टिस सेटचा पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. द फॉलोइंग टेबल शो द इलेक्ट्रिसिटी इन युनिट युजिंग बाय 25 फॅमिलीज. आपल्याला 25 फॅमिलीज दिल्या म्हणजे 25 आपल्याला काय दिले कुटुंब दिले आणि त्या कुटुंबामध्ये किती कोणी इलेक्ट्रिसिटी यूज केली याची माहिती आपल्याला युनिट मध्ये दिलेली आहे. आपल्याला माहिती ना घरात येतं ना आपलं
80, 90, 100 अशी युनिट येतात ना, तशी ती माहिती दिली 25 फॅमिलीची माहिती दिली. पुढे काय बघा, फॅमिली ऑफ एक लहरा विलेज इन मंथ ऑफ मे मधली तुम्हाला सर्व माहिती दिलेली. कंप्लीट द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला टेबल बी कंप्लीट करायचं आहे आणि खाली काही क्वेश्चन पण दिले ते सुद्धा आपल्याला आन्सर करायचे आहेत. बरोबर. मग आता मी काय करतो, टेबल काढतो. चला पहिलं काय बरं, इलेक्ट्रिसिटी युज्ड. इलेक्ट्रिसिटी युज्ड याला काय म्हटलंय बरं, XI. बरोबर ना, याला काय म्हणतो आपण, पहिले याला XI. दुसरं काय बरं आपल्याला, नंबर ऑफ फॅमिलीज. काय दिलंय, नंबर ऑफ फॅमिलीज. याला काय म्हणतो आपण, FI. काय म्हणतो, FI. आणि थर्ड वाला कोणता कॉलम आहे बरं, FI इंटू XI. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. मग तिथं काय बघा, इलेक्ट्रिसिटी यूज वाले 30 युनिट यूज केलेले. किती मेंबर्स आहे, किती फॅमिलीज आहे, 7 फॅमिलीज. म्हणजे 7 फॅमिली अशा आहेत का त्यांनी किती इलेक्ट्रिसिटी यूज केली आहे, 30 युनिट. नेक्स्ट काय बरं, 45 युनिट. किती फॅमिली अशा ज्यांनी 45 युनिट यूज केलेले आहेत, 2 फॅमिलीज आहेत. देन नेक्स्ट काय बरं, 60 युनिट वाले किती फॅमिली आहे, 8 फॅमिली आहे. नेक्स्ट कोणता आहे बरं, 75 किती फॅमिलीज आहे, 5 फॅमिलीज आहेत. आणि नाही शेवट काय 90 वाल्या किती फॅमिली आहे, 3 फॅमिली आहेत. म्हणजे 3 फॅमिली अशा आहे का ज्यांनी महिन्याला मे महिन्यामध्ये एकूण किती युनिट यूज केले लाईटचे, 90 युनिट यूज केले. बरोबर ना. मग याच्यावर आपल्याला पहिले टेबल फिल करायला लावलाय, म्हणजे एकाच्या व्हॅल्यू काढायच्या आणि एकाच्या व्हॅल्यू आपण कशा काढतो, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे ना, मल्टिप्लिकेशन. बघा ना, ह्या XI चा आणि FI चं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. मग काय लिहिलं मल्टिप्लिकेशन, आता तुम्हाला सांगितलंय 0 असल्या 0 तसंच लिहून टाकायचा मल्टिप्लिकेशनला. मी 0 काय केला, तसंच लिहून टाकला. 7 3 चा किती होणार आहे, 21. म्हणजे याचा अर्थ या 7 फॅमिलीने टोटल किती युनिट यूज केले बरं, 210. एका फॅमिलीने किती यूज केलेले, 30. तर 7 फॅमिलीने किती केले असणार आहे, 200. बरोबर ना. एका फॅमिली 30 युनिट, 2 फॅमिलीने 60, 3 फॅमिलीने 90, 4 फॅमिलीने 120. अशा प्रकारे टोटल 7 फॅमिलीने किती यूज केले, 210. अलग लक्षात आहे काय असतं. बरं नेक्स्ट काय 45 2 चा किती होणार इथं, 90. पुन्हा 68 जा, आता पुन्हा सांगितलं तुम्हाला 0 तसंच लिहून टाका. 8 6 जा 48. नेक्स्ट आता या दोघांचं म्हणजे 5 5 जा किती होणार आहे, 25. आणि 5 7 जा किती होणार आहे, 35 प्लस 37. बरोबर. आणि लास्ट काय बरं, पुन्हा 0 तसंच लिहून टाकायचं आहे. 9 3 जा 27. झालं एवढं. अजून काय करायला लावलंय आपल्याला, खाली n पण लिहिलेलं आहे. बरोबर ना. n म्हणजे यांची ऍडिशन. n इज इक्वल टू किती होईल बरं, बघा 7 प्लस 3 किती झाले, 10. 10 प्लस 8 किती होणार आहे, 18. प्लस 2 किती होणार आहे, 20 प्लस 2 किती झाली, 25. आणि इथं काय काढायचं आता आपल्याला, समेशन काढायचे आहे. काय काढायचे, समेशन. समेशन कशाची बरं, FI इंटू XI इज इक्वल टू सरांची काय करायचं आपल्याला, ऍडिशन. मग आता बघा काय होईल, 0 0 0 5 0 म्हणजे किती जाणार आहे, 5. 7 प्लस 7 40, 40 प्लस 8 22 किती जाणार आहे, 22. 22 प्लस 9 किती जाणार आहे, 22 प्लस 9 31. 31 प्लस 1 32 म्हणजे कॅरी किती केला आपण आता, 3. मग आता पुन्हा थर्ड नंबरची ऍडिशन करायची. 2 प्लस 3 5, 5 प्लस 4 9 प्लस 2 11 प्लस 3 40 किती आहे इथं, 40. म्हणजे सगळ्यांची समेशन किती आले बरं, 1425. हा नंबर काय तुम्हाला कळाला का रे, 1425 काय.
ह्या टोटल फॅमिलीने एकूण किती इलेक्ट्रिसिटी यूज केली ते आहे. ही टोटल इलेक्ट्रिसिटी किती यूज झाली माहितीये का? 1425 युनिट. किती फॅमिलींनी केली? ही 25 फॅमिलींनी केली. लक्षात आलं काय बोललो? नक्की एकदम बस हे फील करायला लावलंय. आणि अजून काय विचारलेलं आपल्याला खाली काही क्वेश्चन दिले, त्या क्वेश्चनचा आपल्याला काय करायचं? आन्सर करायचंय. मग आता पहिला क्वेश्चन काय दिला आपण त्या क्वेश्चनचा आन्सर करूया. फर्स्ट क्वेश्चन काय बघा तुमच्या समोर आहे. हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट इलेक्ट्रिसिटी. मग 45 इलेक्ट्रिसिटी किती फॅमिलीने यूज केली रे? 2 फॅमिली. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो ना इथं 2 फॅमिलीज यूज 45 युनिट इलेक्ट्रिसिटी. अलग लक्षात कळायला पहिल्याचा आन्सर. नक्की एकदम काय डाऊट राहील? 2 फॅमिली अशा आहे का ज्यांनी किती युनिट यूज केलेले? 45. तोच तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता. आता क्वेश्चन नंबर 2 काय बोलतो? सेकंड क्वेश्चन स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. मग आता मला सांगा 5 ची फ्रिक्वेन्सी किती रे? 75. म्हणजे 5 फॅमिली अशा आहे का ज्यांनी किती यूज केली बरं इलेक्ट्रिसिटी? 75. डायरेक्ट आपण 75 लिहू शकतो, नो प्रॉब्लेम. आता थर्ड वाला क्वेश्चन काय? थर्ड काय बरं? फाइंड एन अँड समेशन ऑफ F(I)(X)I. म्हणजे आता एन काढायचं आपल्याला. काय काढायचं? एन कुठं असतो? आपली असतो ना, काढून ठेवला ऑलरेडी आपण. मग इथं डायरेक्ट लिहून टाका n इज इक्वल टू 25. आणि दुसरं काय काढायला लावलं आपल्याला? समेशन पण आपण काढून ठेवले ऑलरेडी. समेशन काय आपली? F(I) into X(I) इज इक्वल टू किती आहे? 1425. लक्षात आलं ना? आणि आता लास्ट वाला काय क्वेश्चन आहे बरं आपल्या इथं? फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज बाय each family in the month of May. टोटल मे महिन्यामध्ये टोटल फॅमिलीने टोटल किती इलेक्ट्रिसिटी यूज केली त्याचा मीन काढा. काय काढायचं आपल्याला? मीन. मग मीन काढणं आपल्याला माहिती ना. आता मीन कसा काढतो रे आपण? मीन दॅट इज एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? समेशन ऑफ F(I) into X(I) अपॉन. मला सांगा समेशन ऑफ F(I)(X)I किती आले आपला? 1025 अपॉन एन किती आला आपला? 25. या दोघांचं काय करायचं आता आपल्याला? डिवायडेशन डायरेक्ट करू शकतो आपण. 25 1 जा 25 आणि 25 5 जा 125. बरोबर आहे का नाही? 25 5 125. माझी इथे 125 ला मी डिवाइड केलं म्हणजे बाकी किती राहिले माझी इथं? म्हणजे 142 मधून 125 जर गेले तर किती राहणार आहे? बघा ना 142 मधून 125 जर गेले, 12 मधून 5 गेले किती राहणार आहे? 7. हा चालाय किती राहणार आहे? 17 17. बरं कॅरी किती करायचं अजून त्याच्यामध्ये आपल्याला? 5. मग आता मला सांगा 175 ला पण 25 डिवाइड होऊ शकतो ना. 25 1 जा 25 आणि 25 7 जा 175. आणि देअरफॉर आपल्याला तेच तर काढायचं होतं. देअरफॉर मीन म्हणजेच एक्स बार इज इक्वल टू किती आलं बरं? 57. आलं का? 4च क्वेश्चन होते नाही तर 4च क्वेश्चन होते. हे 4ही पण आपण सॉल्व्ह केले. येईल का लक्षात? नक्की एकदम. कोणाला काही डाऊट राहील का? नक्की सोनो. बर ही सेकंड काय आलं सर यांना? काही डाऊट राहील का सेकंड मध्ये? नक्की. आता एक्झाम्पल नंबर कोणता बघू आपण आता? थर्ड वाला. थर्ड आणि फोर्थ वाला थोडं वेगळं आहे बरोबर ना. तिथे आपल्याला डायग्राम टोटल काढायची दिलेली आहे का? नाही. फिलिंग द ब्लँक वगैरे असं काही सारखं आहे का? नाहीये. टोटल काढायचं. मग आता आपण एक क्वेश्चन नंबर बघूया थर्ड वाला. क्वेश्चन नंबर थर्ड बघा तुमच्या समोर आहे, व्यवस्थित बघा काय. द नंबर ऑफ मेंबर इन द 40 फॅमिली इन बिहार ॲज फॉलो. आता आपल्याला बिहार मधल्या 40 फॅमिलींची माहिती दिली
आणि त्या 40 फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे हे सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? त्या 40 फॅमिलीमध्ये किती नंबर आहे? द नंबर ऑफ मेंबर्स इन द 40 फॅमिली इन बिहार आर ॲज फॉलो. आपल्याला 40 फॅमिली दिल्या बिहार मधल्या, तर त्यांच्या कुटुंबामध्ये किती मेंबर आहेत? मग काही कुटुंबात 1 असेल, काही मध्ये 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, असे काहीतरी आपल्याला काय दिलेले मेंबर्स दिले ऑलरेडी 1, 6, 5 वगैरे वगैरे. बरोबर. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ मेंबर ऑफ 40 फॅमिलीज. मग आता याचा मीन काढायचा आपल्याला. काय काढायचा आहे? मीन. म्हणजे आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. तुम्ही रब केला नेमका हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला मात्र टेबल हा ड्रॉ करावाच लागेल. आता म्हणजे जसं आपण केला ऑलरेडी दिलेला होता म्हणून केला, इथं आपल्याला दिलेलं नाही तर सुद्धा टोटल टेबल आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे. मग आता सर्वात पहिलं काय असणार आहे? नंबर ऑफ पहिलं काय दिलं असं सपोज नंबर ऑफ मेंबर्स. काय घेऊ आपण? नंबर ऑफ मेंबर्स बरोबर ना. आणि पहिल्याला आपण काय म्हणतो? मेंबर्सला काय म्हणतो रे? एक्स आय. पहिल्याला काय म्हणतो आपण? एक्स आय. नंबर दिले असं त्याला काय म्हणतो? एक्स आय. सेकंड काय घ्यायला लागेल? आता बघा इथे लक्ष द्या. हे 2 एक्झाम्पलला मात्र तुम्हाला टॅली मार्क करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? टॅली मार्क. स्कूलमध्ये पण सांगितलं असं टॅली मार्क करायला. जर आपल्याला टेबल दिलं नाही तर टॅली मार्क हा करावा लागेल. मग सेकंड कोणता घ्यायचा बरं आपल्याला? टॅली मार्क. म्हणजे असं जर मोठी तुम्हाला काहीतरी मोठी सिक्वेन्स दिली, बरेच नंबर दिले, 40 जणांची माहिती दिलेली, तुम्ही डायरेक्टली लिहिणं तुम्हाला पॉसिबल होणार नाही. त्यामुळे टॅली मार्क करायचा. कसा तुम्हाला पुढे गेल्यावर मी सांगतो. अजून काय दिलंय बरं आपल्याला? नंबर ऑफ फॅमिलीज दिलेला आहे. काय दिलाय? नंबर ऑफ फॅमिलीज. आणि याला काय म्हणतो आपण? एफ आय. नंबर ऑफ फॅमिलीज काय असणार? एफ आय. फ्रिक्वेन्सी ना ती. आणि शेवट काय असतो बरं आता आपला? एफ आय इंटू एक्स आय. हे सर आपल्याला लिहायचं आहे. ओके. मग आता बघा लक्ष द्या. आता मला सांगा नंबर ऑफ मेंबर्स किती दिसतात रे? कोणता? 1 आहे त्याच्यात? 1 आहे. मग 1 लिहून टाका. 2 दिसतोय का? 3, 4, 5, 6, 7, 8, 7 पर्यंत आहे ना? नक्की आहे. म्हणजे आता आपल्याला अशा फॅमिली बघायच्या जिथं एकच मेंबर असेल. काही ठिकाणी 2 आहे, काही ठिकाणी 3 आहे, काही ठिकाणी 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7, 7 आहे ना पण नक्की? ओके. मी काय बघितलं नाही म्हणून विचारलं. आता आपल्याला टॅली मार्क करायची. टॅली मार्क कशी करायचे? तुमच्या समोर क्वेश्चन पेपर ऑलरेडी असतो. बरोबर ना. तर काय करायचं जनरली? का आता मला सांगा 1 मेंबर असलेले किती आहे? तर इथं खुणा करायच्या. किती आहे? मोजून घ्यायचे. आणि काय करायचं बघा. 1 मिनिट बुक घ्या इकडे. बुक दे इकडे. तू झालं दे इकडे बुक. आणि पेन पण दे. हे बघ काय करायचं? पेन्सिलने आपल्याला किती बघायचं? 1 वाले ना. मग याच्या 1 खून करायची. हा झाला 1. अजून कोणी 1 आहे का? बघ इथं 2. अजून कोणी आहे का? नाही. म्हणजे 2 झाले. कट करायचं ते पेन्सिलने. काय करायचं? पेन्सिलने कट. मग आता काय होईल बघ. आता पेन्सिलने कट केलं तर 1 वाले किती बरं? इथं 2 आहे. मग इथं 1 पहिला घ्या, 2 घेऊन टाका. 2 ह्या काय झाल्या? टॅली मार्क झाले. बरं 2 मेंबर असलेले किती बरं? मोजा. 8 आहे का? 8 कशी घ्यायची का? लक्ष द्या मुलांना. इकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5. 5चा एक काय करायचा? ग्रुप बनवायचा. 5 6 7 and 8. मोजले ना सर? 3 फॅमिली असलेले 3 मेंबर 7 आहे. 1 2 3 4 5 6 7. बरोबर. बरं 4 मेंबर असलेले किती आहे? किती आहे? 8 आहे नक्की? 1 2 3 4 5 6 7 8. 5 मेंबर आले? 7. 1 2 3 4 5 6 7. 6 मेंबर आले? 6. 1 2 3 4 5 6. आणि 7 वाले 1 आणि 2. संपलं. झालं का टॅली मार्क? नक्की. आता काय करायचं आपल्याला? नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. आता जे आहे तो आकडे लिहून टाकायचा. मग इथं किती आहे? 2. इथं किती आहे? इथं इथे
इथे हा टेबल काय घेतला आपण एक्स्ट्रा, कारण की जर खूप सिक्वेन्स दिले, खूप नंबर दिले तर गोंधळ झाला असता आपला मांडायला नाही इथं, म्हणून हे टॅली मार्क घ्यावा लागतो. हे लक्षात. मग हे ऍक्च्युअली प्रॉपर तर आपलं हेच आहे, पण टॅली मार्क घ्यायचा कारण की नंबर खूप जास्त असतात, मग नाही तर गडबड होते आपली. मग हे झालं. आणि आता शेवटचा कोणता कॉलम आहे इथं, FI into XI. म्हणजे दोघांचं काय करायचं इथं, मल्टिप्लिकेशन. 1 2 into 1 8 16, 7 3 जा 84 जा 8 थांब ना, 8 4 जा 30, 7 5 जा 6 6 जा 2 7 जा आलं काही. आता याच्यावरून आपल्याला काय मिळतं इथं, फ्रिक्वेन्सी वरून सम केल्यावर n मिळतो. आणि यांची काय होणार इथं, समेशन ऑफ FI into XI इज इक्वल, हे दोन काढायचे ना आपल्याला. माझी लक्ष द्या. पुन्हा या साऱ्यांची काय करायची, ऍडिशन. ऍडिशन पण कशी करतो मी ते बघा. नाही तुम्ही जर असं केलं ना काहीतरी डायरेक्ट मिक्स तर मग गडबड होईल. थोडी व्यवस्थित करा. बघा 2 + 8 किती होणार आहे, 10. ओके. आणि पुन्हा 8 + 2 10 होणार आहे. 10 आणि 10 किती झाला, 20. कळलं, 20 झाला. आता कोण राहिला बरं इथं आपला, 7 + 7 किती होणार आहे, 40. मग आता पहिला 20 + 40 किती होणार आहे, 34. 34 + 6 किती होणार आहे, 40. म्हणजे सरांची सम किती आली रे, 40. अलग लक्षात. आता यांची पण सम काढ, समेशन आहे ना, म्हणजे सम काढावंच लागते आपल्याला. आता युनिट प्लेसची पहिली समेशन घेऊ. 4 + 6 किती होणार आहे, 10. 10 + 5 50 + 2 70, 70 + 1 80, 80 + 6 किती होणार आहे, 24 + 2 26. कॅरी किती केला आपण, 2. 2 + 1 3, सॉरी 1 3. 3 + 3 हा 2 आहे ना बाबऱ्या. 2 + 1 किती झाला, 3. 3 + 3 6 + 3 9 + 3 12 + 2 40 + 1 किती आली इथं, 50. अलग लक्षात. आणि आता शेवट आपल्याला काय काढायला लावलंय रे इथं, मीन काढायला लावलंय ना, काढायला लावलंय का नाही, हो. काय काढायला लावलंय आपल्याला, मीन काढायला लावलंय. मग मीन काढायचा असेल तर काय फॉर्म्युला असतो आपला, मीन x बार इज इक्वल टू समेशन ऑफ XI into FI into XI आपण काय होणार आहे, n. मीनची समेशन किती आली आहे, 156 अपॉन n किती आलाय रे, किती आलाय, 40. बरं डिवाइड वगैरे होईल का इथं काही, कशाने डिवाइड होईल, 10 ने, सॉरी 4 ने डिवाइड होईल. बघा 4 10 जा 40. पुन्हा 4 3 जा किती होणार आहे, 12. म्हणजे किती बाकी उरले बरं इथं, 3. वरतून काय घ्या, सॉरी किती उरले, 3. वरतून काय घेतलं आपण, 6. पुन्हा 4 9 जा किती होणार आहे, 36. मग काय उरलं इथं आपल्याकडं, 39 अपॉन 10. आणि असं कॅल्क्युलेशन ऑलरेडी आपण पहिले केलेले. डिवाइडला जर 10 असेल तर त्याचा 0 काढून टाकायचा आणि 1 पॉईंट इकडे सरकून द्यायचं. म्हणजे आन्सर काय राहणार आहे, 3.9. म्हणजे x किंवा x बार किंवा मीन किती आलेला आपला, 3.9. येईल का लक्षात, नक्की. फक्त इथं टॅली मार्क नवीन आलंय, बाकी सर्व सेमच आहे, काही फरक करशाल का, नक्की का, काय डाऊट राहील, उद्या सर माझे दाखवशाल. ओके, तर नक्की कळेल, काय अडचण राहील का. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.